रामकृष्ण हरी. सर्व शेतकरी राजाला माझा नमस्कार. सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. आणि आपण आलो आहे आपल्या प्लॉटमध्ये. तर पाहू शकता आपण तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमतः मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि पाहू शकता आपण गाई चाऱ्यासाठी ह्या नेपिचर गवताची निवड केली आहे. आणि आपण ह्या रानासाठी एक टेलर शेणखत टाकलं आहे आणि ट्रॅक्टरने याची डबल फनपाळी करून आपण या ठिकाणी सारं काढलं आहे ट्रॅक्टरच्या सारा यंत्राने. आणि सारा यंत्राच्या साहाय्याने आपण हे नेपिचर गवताची लागवड केली आहे. पाहू शकता आपण गवत. आणि नेपिचर गवत हे गाई चाऱ्यासाठी पुरवणीचं गवत आहे. आणि ह्या गवतासोबत थोडी मका असली आणि मिक्सिंग कुट्टी जरी केली तर एकदम फायदेशीर आहे गाई चाऱ्यासाठी. आणि आपण पाहू शकता हे पहा कसा फुटवा झाला आहे त्याला, ऊसासारखा फुटवा झाला आहे त्याला. एका कोमाला 10-10, 15-15 कोंब फुटला आहे. आणि पहा कमीत कमी 6-7 फूट उंची झाली आहे. आणि याचबरोबर ह्याच्या शेजारी जे आहे ते पहा, हे 10-12 फूटवर अंतर आहे याचं. 12 फूट एवढी उंचीने वाढलेलं आहे, पाहू शकता. आणि पावसामुळं हे पहा असे थोडं रेललं आहे, पडलं आहे बरं का, वारा पाऊस असल्यामुळं. पाहू शकता आपण. आणि नेपिचर गवत हे अत्यंत म्हणजे गाई चाऱ्यासाठी आणि मका जर मिक्सिंग जर असेल तर शेतकऱ्यांना परवडेबल आहे. कारण सारखं रानामध्ये माल करणं, ट्रॅक्टर लावून हे करणं एवढं शेतकऱ्यांना परवडेबल नाही. तर एकदा गवत जर केलं तर 1-2 वर्ष त्या रानामध्ये ट्रॅक्टर घालायची काही गरज नाही. फक्त वेळची वेळेला त्याला युरिया मारायचा. आणि युरिया मारल्यानंतर कापणी केली का युरिया मारायचा. आणि तणनाशक तर काही विषयच नाही, आपण तोडल्यानंतरच त्या सोबत थोडं तण बाजूला करून घ्यायचं आहे. उंच जातं त्यामुळे खाली तण राहत नाही, खाली ऑटोमॅटिक तण मरतं, कारण वाशवाला पडल्यानंतर तण मरतं. पाहू शकता आपण, पहा किती फुटवे आहे. अशा पद्धतीने याचे भरपूर असे फुटवे झाले आहे. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे गवत लावा. अगदी आपल्या गाई चाऱ्यासाठी परवडेबल आहे. 2 वर्ष काही रानामध्ये ट्रॅक्टर घालायची गरज नाही. आणि आपला ट्रॅक्टरचं जे आता 1000-1200 रुपये ट्रॅक्टरला तास झाला आहे. तर ट्रॅक्टर परवडेबल नाही शेतीसाठी. शक्यतो सारखा वारंवार ट्रॅक्टर घालणं काही बरोबर नाही. कारण गरीबातून गरीब शेतकऱ्यांनी जर असा जर नक्कीच हे गवताची निवड करून जर गवत जर लावलं तर एकदम फायदेशीर आहे. पाहू शकता आपण. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे काय ट्रॅक्टर नाही, प्रत्येक शेतकऱ्याकडे काय ट्रॅक्टर नाही. त्यामुळं आपण जर गवताची जर निवड करून गवत जर लावलं तर नक्कीच फायदेशीर आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. पुन्हा सर्व शेतकऱ्यांना नमस्कार, सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. रामकृष्ण हरी.